हा हात कशाला दाखवते कळत नाही. गणपती पंचायत काय त्याच्या पूजन व्हावं, त्याची सेवा करावी ह्या उद्देशाला देवाच्या पूजेला सुरुवात आमच्या झालीचा तोड आहे ना देवाच्या पूजेला सुरुवात करतो. ओम महागणाधिपते चंदनात समर्प आहे. ओम महागणाधिपते अक्षतात समर्प आहे. ओम महागणाधिपते गुरुवांकुरात समर्प आहे. ओम महागणाधिपते पुष्पात समर्प आहे. ओम महागणाधिपते उपनिपात्यात समर्प आहे. हो उपनिवेदनाला विसरतो. आता काय करणार? हो या ठिकाणी एका पदार्थात अरे आमरा मध्येच ना पाऊल ध्येयाच्या दिशेने टाकतोय. ध्येय माझ्या नेत्रासमोर आहे आणि ध्येय कोणतंच आहे तर या अघोरी कालनेमीला हे भाई करायचंय. म्हणूनच नारद एक तास राहतोय करणे भगवान विचार प्रस्थापित करण्यासाठी या कालनेमीचं जेव्हा स्वतःच्या मस्तकावर करशी त्या विश्वाच्या धरी अशी शक्ती नाही जी तुला नमवू शकेल. सहा बालक मी मानले. राहता राहिला एक बालक आणि येणारी अमावास्या. या अमावास्याच्या दिवशी जर का त्या बालकाच्या भक्ताचा चिंतन
विजया आवाज जरा कमी करून सांगितलं. पण आपण आल्याची जाणीव आपल्या नमस्कार करतोय ते चित्त म्हणून कामना पूर्ण होतील सदैव सुखी राशील असाच काही क्षण विचार करण्यास देखील होतो कारण इच्छा कोणत्याच आहे लोक फिरवतात. आणि म्हणूनच पराक्रम जर गाजवायचे असतील तर तुम्ही हाताची जोड अंत समय मला सहाय्य आहे जन आजपर्यंत या अरण्यात मला सहाय्य करा केवळ मला मार्ग सूचित केलास हे तुझा बलात्कार ठरला म्हणून आज माझं शस्त्र अरे केवळ आवाज देताच वायू वेगाला इथपर्यंत आलास हर्ष झाला पण मित्र माझ्या वेगात तुला प्रश्न उभा राहिला मी माझा सोड झाला सारा तुझा संदेश मिळाला पण बघायला माझी बोलायला पाहिजे आज तुझ्या सहाय्याची मला गरज नाही आणि ते सहाय्य कोणताच आहे तर तुझ्या मित्राचं स्वप्न आहे त्या विश्वाच्या ठाई मला अंधाराच्या साम्राज्य प्रस्थापित करायचं आहे आणि खर्च प्रस्थापित करण्यासाठी एका बालकाची मला गरज आहे ज्या बालकाचा नामांकित संपन्न झालेला नसेल असा अर्भक हवाय त्या अर्भकाच्या रक्ताचं सिंचन जेव्हा माझ्या लचकावर करेल
तुमच्याकडे यावं. हे सैतानी विश्वारूढा स्वामी मग निघाल या विश्वास भ्रमण करीत नवदान भौतिकाची प्राप्त करीत आणि लवकरात विश्वास आहे हा कार्य परिपूर्ण करणारच आहे. हे आत्मविश्वास तुला वाटतं पण मला आत्मविश्वास वाटत नाही. मला सांग हा कीटकाक्षरी कसा आला येताना कसा अग्नीसारखा आला पण जाताना कसा पाण्यासारखा थंड होऊन गेला. मला काही वाटत नाही पण त्याचाही पेक्षा दुसरं हा गेलाय कुठे माहिती का मृत्यूलोकाच्या ठिकाणी राज करते राहतात. राज करते म्हणजे सामान्य नव्हे पराक्रमी आहे. एकमेकांना सहाय्य करताय त्याच्याही पेक्षा हा जो तिथं गेला असेल आणि त्याच्या हाती मिळाला म्हणजे तुझाही कार्यभाग संपला त्याचाही कार्यभाग संपला. यासाठी पर्याय पर्याय आहे ना पर्याय आहे. राज करते म्हणजे कुणी सामान्य नव्हे धनिक आहे पण याच्यासाठी त्यांना उठविण्यासाठी कडक आणि घालता काय कडक घालता त्याच्यावर कडक आहे म्हणजे खरं आहे पण कामता म्हणजे स्त्री नाही. ही स्त्री जर का समोर त्यांना दिसली नेत्रासमोर दिसली की भय आणि याच्यासाठी त्यांना कुठं ते आवड घातला पाहिजे. त्या मुलीच्या ठिकाणी हे राज राजेश्वर आवडतंय एकमेकात सहाय्य करून अवघड धरून सुबंध यांचं तत्वाला आवडतंय. मग अशा राजकारणाला धर्मयोगी नाही तर स्त्रीचे हास्य अरे कोणाची पुरुषाला अशा राजकारणाला नमवायचं असेल तर स्त्री हवी. मग काय करशील स्त्रीचं एक प्रेम हास्य हवं. असं जर असेल काय करशील या आठव अरण्यात राहून जी अगोरी विद्यार्थी प्रस्थापित केली काय होईल आत्मसात केले हे वावा मी कोण आहे माझा जन्म कसा झाला की आपण कोण आहोत. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुला देणार आहे. आपण देणार आहात? म्हणजे काय होणार समोरची व्यक्ती दिसतेस मीच तुला जन्म दिलाय. काय मी तुझा भाऊ आहे. माझी पितृदेवता आणि आहे ना. तू माझी मनच कन्या आहेस. मग असं काय का असेल तर आपल्या पवित्र आणि कोणत्या ज्ञानाशी महापासून सदैव तळमळ होईल आणि यांच्या आशीर्वादाबरोबर सकल विश्वाचं नाम तुला सदा जपतो. आज आपल्या चरणाशी हात जोडले जावे आणि असं असताना आपला वरहस्त मस्तकी एकाक्षणी काही काही गोष्टींचा अर्थ मनाच्या ठिकाणी निर्माण होऊ लागला पण असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत. आपले नाव काय आणि माझं नाव मनाच्या ठाई निर्माण होणारा प्रत्येक प्रश्न विचार तुझा बाप समजते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मग आपण पहिला प्रश्न हा, माझं नाव काय? हा. माझी पितृदेवता घोरी काल नेहमी पण ज्याप्रमाणे आपलं नाव पडलं तसं माझ्या देहाला सुद्धा नाव देहाला संख्या पुढची असेल. हा. नंदिनी 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 तुझ्या देहाला समजा पण मला सांगावं एकाएकी माझा जन्म
पुत्र असो किंवा कन्या असो, ज्या माता पित्याच्या पोटी जन्माला आली त्यांचं कर्तव्य पालन कर. योग्य विचारलात. आपण दिलेल्या बुद्धिमत्तेनुसारच पुत्र असो अथवा कन्या असो, आपल्या आई बापांच्या इच्छेसाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी शेवटपर्यंत झटायचं असतं. विचार कुठलाही कधी न करता शेवटपर्यंत त्यांची इच्छा ही आपली इच्छा सदैव झटत राहते. मग तुझ्या आई बापांचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न कोणतंच आहे तर या विश्वाच्या तुला अंधाराचा राजा प्रस्थापित करायचं. पण हे तुमचं अंधाराचं अघोरी सैतानी राज्य तुम्हाला प्रस्थापित करायचं असताना माझी निर्मिती ती का आणि कशासाठी? कारणाशिवाय तुला प्राप्त नाही. बोलण्याचा अर्थ हे जेवढं सोपं आहे तेवढं सुलभ नाही. विधावर माझ्या ध्येयाचं कोण येत असतील तर याच मरत भूमीतील राजकर्ते आणि जे राज करतात माझ्या पराक्रमावर वरचा ठरणार याच राजकर्त्याला स्वतःच्या प्रेमात कशाला स्वतःच्या या सुरतात पायाला वाटे चालायचं. म्हणजे हे एवढं तुम्ही लावण्य निर्माण केलात ते जर का तुमच्या कोणी मार्गात प्रसंगात जर का तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर या सौंदर्याने जर का त्यांना मोहित पडायचं असेल तर आपला आशीर्वाद घेऊन लवकरात लवकर एकाएकी आपणच लढवण्याचं कर्तव्य का आणि कशासाठी? जर का संकट निर्माण झालं काय करणार? हे मात्र माझ्या ध्यानी आलं. पण आपण फक्त मार्ग सांगितला तो मार्ग अवलंबण्यासाठी आणि त्याच्या संकटावर मात करण्यासाठी हे शस्त्र ज्या शस्त्राची किंमत बसते तेव्हा माझा मुकाट्याशी या शस्त्राचं स्मरण करशील तेव्हा हे शस्त्र तुझ्या हाती येईल. तोपर्यंत हे शस्त्र माझ्या समोर तसा प्रसंग उभा राहिला असेल तर तुमचं नाव घेता क्षणी क्षणार्धाने माझ्या हस्ती शस्त्र निर्माण होईल आणि प्रसंग दूर होता क्षणी समोरच्याला जर का फसवायचं असेल तर क्षणार्धात शस्त्र लुप्त होणार आहे. मग या छातीच्या जोरावर तुमचा आशीर्वाद घेऊ. राजा मग जाताना मला द्या माझ्याकडे नाटक अथर्व लाड यांनी माझ्याकडे म्हणून गृहस्थेला आठवड्याचं 200 रुपये वर्ष दिलंय. अथर्व लाड यांचे मनपूर्वक आभारून तुम्हाला तमाम नाट्यश्रेयांना विनम्र अभिवादन करून आमच्या शेरवणकर गोरेशावता नाट्यमंडळ विभक्ताचा आनंद. तुम्ही मी तुमची कन्या आतापर्यंत तू माझी कन्या होतीस. मी तुझा बाप सांगायला पण याचा क्षणापासून संपलंय तुझा नाही. हो जय तुमच्या इच्छेसाठी माझी निर्मिती केला असताना फक्त आपलं नातं आपल्याला ज्ञात आहे ते कधी संपू शकत नाही. माया काय माया ही काल्पनिक आहे. तो मायाच्या मोहात स्वतःचा ध्येय साध्य करू शकतो. बोलण्याचा गुण अर्थ तू माझी वाहिनी आणि या क्षणापासून मी तुझा वाहिनी. काय म्हणता? तशी वेळ नसते मीच तुझ्यावर संकट निर्माण करावे तशी वेळ आलीच आहे तर स्वतःच्या सामर्थ्यानं म्हणजे हे सगळं काही नाट्याचा खराब तुमचा असेल. आणि सुरुवात करत असताना भाषा योग्य प्रत्येकाच्या जीवनात एक जाळं टाकून त्या गूढ रहस्याने प्रत्येकाला फसवायला तुझ्या आणि म्हणलं नाटक रंगवायचे आणि जोर सजवायचे आणि तुमचा आशीर्वाद घेऊन प्रत्येका जीवनात गूढ रहस्य निर्माण करून प्रत्येकाला माझ्या भाऊ भाषा जोडून कधी ना समजणार